शीतल म्हात्रेसारखी बाई आज ज्या पद्धतीमध्ये बोलते आहे ही अत्यंत लायकी नसलेली, दांडा आणि ढुंगणची भाषा करणारी हीच ती बाई का, हा प्रश्न आता आमच्या समोर येतोय। 27 जुलै 2005 शिवसैनिकांसाठी काळा दिवस। नुसत्या नावाचा आणि प्रॉपर्टीचा वारसा सांगणारे मौज मजेसाठी अंथरुणात खेळलेल्या बापाला पुरात एकटं सोडून पळून गेले, तो हाच दिवस। हो, आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दिवशी मातोश्रीवर एकटे पडले होते, ज्यांनी महाराष्ट्र, हिंदुत्व, मराठी माणूस सांभाळला, पण त्यांच्याच पुत्रानं नीतिमत्ता सोडून मातोश्रीवर बाळासाहेबांना एकटं टाकून कुटुंबियांसोबत 5 स्टार हॉटेलमध्ये पलायन केलं। आणि तेच आता आपल्या चेल्यांसह माझा बाप चोरल्याची आवई उठवतात। लाज वाटते का लाज? जनाची नाही मनाची तरी, असं शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंनाच डिवचले। आता यावरून ठाकरे गटाच्या नेत्या संजना घाडी यांनी शीतल म्हात्रे यांचा खरपूस समाचार घेतलाय। कसं आहे, माननीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर दांडा आणि ढुंगणची भाषा करणारी हीच ती बाई का, हा प्रश्न आता आमच्या समोर येतोय। कारण 2005 मध्ये काय झालं, माननीय बाळासाहेबांनी जाताना भर शिवतीर्थावर शिवसैनिकांना जी शपथ दिली आणि शिवसैनिकांनी जी शपथ घेतली त्यात या शीतल म्हात्रे सुद्धा होत्या। त्यांना त्या शपथेचा विसर पडला असावा की माझ्यानंतर मी सर्व जबाबदारी उद्धव आणि आदित्यला देतो आणि त्यांना आपण सांभाळा, त्यांच्याबरोबर या महाराष्ट्राचे रक्षण करा, ही जबाबदारी कुठेतरी त्या विसरलेल्या आहेत। आणि आज म्हणजे राजकीय संस्कृतीचा ऱ्हास करणाऱ्या आणि अत्यंत लायकी नसलेल्या पातळीवर बोलणाऱ्या अशा 2 बायका आहेत, यांच्यावरती बोलणं आम्हालाच योग्य वाटत नाही, पण आज बोलते आहे। कारण काळा दिवस त्या म्हणतायत, आज त्याच उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे ज्यांनी तुझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांना नगरसेवकांची पदं दिली, विविध समित्या दिल्या आणि ज्यांच्या मागून मागून आपण कायम राहत होतात। आणि आज या पद्धतीने आपण बोलता आहात। शीतल म्हात्रेसारखी बाई आज ज्या पद्धतीमध्ये बोलते आहे ही अत्यंत लायकी नसलेली, म्हणजे तिच्यासाठी जे काही आहे उत्तर आमचं ते तिच्या खाली ज्या कमेंटमध्ये सामान्य लोक लिहितात तेच तिच्यासाठी असलेलं उत्तर आहे असं मला म्हणायचं।